धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होते, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती असा नवीन दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केलाय। रणजित कासलेंच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे। लाडकी बहीण योजनेतील बहिणींना 2 योजनांचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता कमी मिळणार आहे। या महिलांना 1500 रुपयांऐवजी 500 रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत 500 रुपयांवर आली। आज सरकार 500 रुपयांवर आलं, उद्या शून्यावर येईल अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। लाडकी बहीण योजनेच्या पैसे कपातीवरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येते, ज्यावेळी योजना लागू केली तेव्हा बुद्धिभ्रष्ट झाली होती का, असा सवाल वडेट्टीवारांनी केला। शहापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार पांडुरंग बरोरा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। अहिल्यानगरमधील राहुरी शहरात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेला 3 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापही आरोपींना अटक झालेली नाही। त्यामुळे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। विद्यमान आमदारांकडून सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीमध्ये जागा वाटपाबाबत दिशाभूल केल्याचा आरोप होतोय। कराड उत्तरचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात यांनी हा आरोप केलाय। सह्याद्री कारखान्याच्या सभासदांसाठी आमचा लढा कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपी शरीफुल मोहम्मदचे फिंगरप्रिंट्स जुळले नसल्याचं समोर आलंय। 20 नमुन्यांपैकी 19 नमुन्यांवरील फिंगरप्रिंट्स आरोपी शरीफुलच्या ठशांशी जुळले नाहीत। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्याकरता 30,000 रुपये चोरायच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला, याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज ससूनमध्ये बैठक पार पडणार आहे। म्हणजे या संदर्भातली चौकशी होणार आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांचीही तपासणी होईल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकत कराचे तब्बल 22 कोटी रुपये थकीत असल्यानं पुणे महापालिकेनं या रुग्णालयाला जप्तीची नोटीस पाठवली आहे। 2 दिवसात रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा दिला गेलाय। या थकीत मिळकत कराबाबत येत्या 2 दिवसात पालिकेत सुनावणी होणार आहे। मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची NIA दररोज 8 ते 10 तास चौकशी करताय। दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कट कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी याकरता सखोल चौकशी सुरू आहे। तिजोरीत खडखडाट असल्याचं सांगून एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा जवळपास अर्धा पगार कापणाऱ्या महायुती सरकारनं कामगार संघटनांचा चांगलाच धसका घेतला आहे। यामुळे सरकारनं अखेर सोमवारी एसटी महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा GR जारी केलाय। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कापलेला पगार आज मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमधून दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात। त्यात सवलतीत प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी, ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटीपर्यंत आहे। एक महत्त्वाची बातमी, अमरावती विमानतळाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मुंबईहून पहिलं विमान अमरावतीला उतरणार आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अमरावती विमानतळानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होतंय। मुंबईहून पहिलं विमान अमरावतीला उद्या उतरणार आहे। तसंच दक्षिण आशियातील सगळ्यात मोठं पायलट प्रशिक्षण केंद्रही अमरावतीला सुरू होणार आहे। जुलैपासून हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जाणार आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। एल्फिन्स्टन ब्रिज पाडला जाऊ नये याकरता मनसेनं आंदोलन केलं।
पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत नागरिकांच्या हरकती आणि सूचनांबाबत निर्णय काय घेतला ते आधी स्पष्ट करा, अशी मागणी मनसेनं केली आहे. नागरिकांच्या हरकती सूचनांमुळे प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारपासून हा पूल वाहतुकीकरता बंद केला जाणार होता. पण मुंबई वाहतूक पोलिसांच्या अहवालानुसार पूल बंद करण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या सूचना हरकती सादर झाल्या आहेत. मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिस्टन रोड पूल आता बंद होतोय. वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरीही लाखो पादचारी प्रवाशांचे काय, असा सवाल उपस्थित होतोय. नियोजनात ढिसाळपणा केल्यानं नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे. त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होतीये. तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांनाही देवस्थानच्या वतीनं नफा ना तोटा या तत्वावर लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अवघ्या 14 दिवसात 5 टन लाडूचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. मालेगावात वाढत्या तापमानामुळे बहुजल पातळी 80 फुटांवर गेली आहे. विहिरी कोरड्या पडू लागल्यात. ग्रामीण भागात पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय. त्यामुळे ग्रामस्थांनी टँकरनं पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली जाते. एनडीआरएफची टीम पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाकरता सज्ज झाली आहे. एनडीआरएफच्या एकूण 12 पथकांनी राज्यभरात विविध शहरात मॉकड्रिल राबवलं. पालघरमधील वाडा इथल्या नदीचा पाडा या लोकवस्तीत सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 50 घरांची लोकवस्ती असलेल्या गावातील विहिरी कोरड्या पडल्या. थंडाभर पाण्याकरता महिलांना पिण्याच्या पाण्याकरता रात्रभर बोअरवेल भोवती पहारा दिला जातो. गढूळ आणि दूषित पाणी मिळाल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. यावल तालुक्यातील अंजाळे इथं तापी नदीत आंघोळी करता गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. 5 वर्षाच्या बाळासह त्याची आई आणि मावशीचा मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. मंदिराचं पुरातन महत्त्व जपून दर्जेदार पद्धतीनं कामं करावी, अशा सूचना मुंडेंनी दिल्या. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला पारगावच्या ग्रामस्थांनी विरोध केला. गाव बंद करून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. यामुळे बैठकीकरता गेलेले भूसंपादन अधिकारी चर्चेविना परतले. जळगावच्या चोपडा तालुक्यातील धानोरामध्ये झालेल्या अवकाळी पावसानं उघड्यावर ठेवलेला मका पावसात भिजला. यामुळे मका काळा पडून तब्बल 40 ते 50 लाखांचं नुकसान झालं. रायगड जिल्ह्यातील माथेरान परिसरात ई-रिक्षामुळे पर्यटनाच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. व्यावसायिक आता सुखावले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानला पर्यटकांनी जास्त पसंती दिली आहे. हतनूरचे आवर्तन मिळूनही भुसावळ शहराच्या अशुद्ध पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटलेला नाही. पालिकेनं शुद्ध पाणी पुरवठ्याकरता 5.5 कोटी रुपयांच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेचं पुनरुज्जीवनाचं काम हाती घेतलंय. कामही अनेक वेळा मुदतवाढ देऊन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे गाळयुक्त पाण्याच्या पुरवठ्याची समस्या कायम आहे. वाशिम शहरातील खामगावातील परिसरामधील नाले गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेत. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. तुंबलेल्या नाल्यांचं पाणी काही नागरिकांच्या अंगणात घुसल्यानं नागरिक हैराण झालेत. नगर परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण प्रशासन दुर्लक्ष करतंय. नागरिक वैतागले. पॅरालिसिस झालेल्या एका निराधार महिलेला नाशिक पोलिसांनी आधार दिला. वृद्धाश्रमात दाखल केलं. विमल अशोक पवार असं निराधार महिलेचं नाव आहे. नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे. शेतकऱ्यांच्या बोनसचे पैसे लवकरच खात्यात येणार आहेत. कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही, अशी ग्वाही प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियातील शेतकऱ्यांना दिली. हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये उन्हाची तीव्रता, तर मध्यंतरी झालेल्या ढगाळ वातावरणाचा फटका पानकोबीला बसला. पानकोबीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. या शेतातील भाजी सडत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातील पेढे परशुराम लोकवस्तीच्या वरच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंत कोसळल्यामुळे फार मोठं नुकसान झालं. आता याच भिंतीचं काम विशिष्ट गॅबियन तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्याच्या आधी या भिंतींचं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.
पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक माहिती समोर येते। एका इमारतीच्या परिसरात 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला। यात 5 श्वानांचा मृत्यू झालाय। भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यावरून वाद झाला होता। त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या देवळी इथल्या बसस्थानकाचं पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जलद बस थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर देवळी पुलगाव आगारामध्ये नव्या बस दाखल होतील अशी माहितीही पंकज भोयर यांनी दिली। दापोलीत राज्यमंत्री योगेश कदम यांनी विकास कामांचा धडाका लावला। दापोली शहरातील नागरिकांकरता नळपाणी पुरवठा योजना लवकरच सुरू करणार अशी ग्वाही देखील कदमांनी दिली। कार्ला इथल्या मळवली, लोहगडसह भाजे आणि लोणावळा या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मळवली सदापूर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे पर्यटकांसह ग्रामस्थ हैराण आहेत। प्रवासादरम्यान प्रवाशांना पैशांची गरज भासल्यास त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनानं धावत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा दिली। सुरुवातीला मनमाड मुंबई दरम्यान धावणारी पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे। फळांचा राजा असलेल्या आंब्याच्या वाणांपैकी हापूस आंब्याला वरचा दर्जा प्राप्त असला तरी भारतातून परदेशात निर्यात होणाऱ्या आंब्यापैकी 51% निर्यात केशर आंब्याची होत असल्याचं आकडेवारीतून समोर येत आहे। विशेष म्हणजे भारत आंबा उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर असला तरी आंबा निर्यात करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा क्रमांक मागेच आहे। लातूर इथल्या रेल्वे बोगी बनवण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्याकरता आता सप्टेंबर 2025 असा कालावधी ठरवण्यात आला आहे। हे काम कायनेट नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आलंय। वंदे भारतचे 1920 रेल्वे डबे बनवण्याकरता 2 स्थायी आणि 2 निर्माण मार्गिका बनवण्यात येणार आहेत। जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालं। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे। त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे। प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्येही भरच पडणार आहे। तापमान वाढीमुळे अंगाची लाही होत आहे। त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी आहे। एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबाच्या किमती वाढल्यात। काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारं 3 लिंबू आता 5 रुपयांना 1 मिळत आहे। नागपुरातील धरमपेठ परिसरात एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। मित्रांसोबत बसले असताना 2 आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांनी हॉटेल मालकावर गोळ्या झाडल्या। उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलादपूर तालुक्यातील बाजिरे गावच्या हद्दीत भीषण वणवा लागला। या वणव्यात गुरांचा गोठा जळून खाक झाला। यात 4 गुरांचा देखील होरपळून मृत्यू झालाय तर एका गायीला वाचवण्यात यश आलंय। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील 22 ग्रामीण पोलीस ठाण्यातील विविध कारवायांमध्ये जप्त केलेली 48 लाखांची दारू पोलिसांनी नष्ट केली। अमरावतीच्या कोंडेश्वर परिसरात ही दारू नष्ट करण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटला। अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटला। हा अपघात झाला। याची माहिती मिळताच डिझेल गोळा करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली होती। बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात झाला। मेट्रोडोर आणि MPST मध्ये समोरासमोर धडक झाली। अपघातात विटा वाहून नेणाऱ्या मेट्रोडोरमधील 3 जण जागीच ठार झाले। एसटीतील 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। रायगडच्या कर्जत दहिवली गावात विनायक अंगण सोसायटीत चोरट्याने धुमाकूळ घातला। चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे CCTVत कैद झालेले आहेत। तर घरमालक घरातच असल्याने चोरट्यांचा डाव फसला। मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला। या टोळीकडून चोरीचं सोनं खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 8 तोळे चोरीचे सोनं पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केले।
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शेकडो लोकांनी चिमूर पोलीस स्टेशनला घेराव घातला। पोलिसांकडून आरोपींना तातडीनं अटक करण्यात आली। उन्हाच्या काहिलीनं त्रस्त असलेल्या लोकल प्रवाशांना मध्य रेल्वेनं खुशखबर दिली आहे। एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असून उद्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे। तुर्तास मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल आहेत, त्यांच्या दिवसभरात 66 फेऱ्या होतात। आता या फेऱ्या 66 वरून 80 वर जाणार आहेत। सोने चांदीच्या भावात वाढ कायम आहे। सोनं 94,000 प्रतितोळ्यावर गेलंय। गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरू झाली आहे, तर जीएसटी सकट 1 तोळं सोनं घेण्याकरता आता 96,820 रुपये मोजावे लागणार आहेत।